अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज थोडा व्हिडिओ लवकर येतोय कारण आज आहे गुरु प्रतिपदा आणि जी महत्त्वाची माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत मला शेअर करायची होती ती माहिती सांगण्यासाठी आज थोडासा लवकर व्हिडिओ टाकत आहे. बघा, आज आहे गुरु प्रतिपदा. महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. बघा, दत्त महाराजांचे जे अवतार आहेत श्री नरसिंह सरस्वती महाराज त्यांची आज जयंती, म्हणजेच त्यांनी आजच्या दिवशी शैल्यगमनाला ते गेले होते. आजच्याच दिवशी त्यांचं अवतार कार्य त्यांनी संपवलं होतं. आजच्याच दिवशी ते अदृश्य झाले होते. बघा, कर्दळवनामध्ये ते अदृश्य झाले होते. त्यांनी त्यांचा देह मागे ठेवला नाही. त्यामुळे आजच्या दिवशी गाणगापुरामध्ये देखील अतिशय मोठा थाटामाटात असा सण एक प्रकारे साजरा केला जातो. भव्य दिव्य असा सोहळा तिथे पार पाडला जातो. त्याच पद्धतीने भरपूर प्रचंड लोकांची गर्दी देखील तिथे असते. ज्या लोकांना जाण्याची इच्छा असते किंवा योग येतो तर आवर्जून तिथे जातो, कारण महाराजांच्या निर्गुण पादुका अजूनही तिथेच आहेत. आणि जर आपण गाणगापुरात जाऊन निर्गुण पादुकांचे दर्शन घेऊन मनातली इच्छा एखादी मागितली तर आपल्या मागे जी काही संकट, जी काही साडेसाती, जे काही असेल ते सगळं नष्ट होतं आणि आपल्या जीवन आनंदीमय बनतं. त्यामुळे आपल्या मागे काही संकट असतील, बाहेरची बाधा असेल, करणी बाधा असेल, जर ती निघत असेल तर आपल्या गाणगापुरामध्येच म्हणजेच दत्तधामी जाऊनच. बघा, त्यामुळे आपल्याला आजच्या दिवशी नाही जमलं तर घरच्या घरी आपण काय काय सेवा करू शकतो, कशा पद्धतीने गुरुप्रतिपदा साजरी करू शकतो हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. पण अजून अशी कोणती सेवा आहे जी आम्हाला अगदी 5 मिनिटात करता येईल, अशा पद्धतीची कोणती सेवा आहे? त्याच पद्धतीने नाही दिवसभर सेवा जमली तर आम्ही काय करावं? तर सायंकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची आहे. बघा, 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे. त्यामुळे या वेळेमध्ये आपण सेवा करत नाही. पण या वेळेमध्ये सेवा करत नाही, पण राहिलेल्या जो काही वेळ तुम्हाला दिवसभरामध्ये ज्या वेळेमध्ये फक्त 12 ते 12:30 ही वेळ सोडायची आहे. दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि जी सेवा सांगते 6:30 पर्यंत तुम्ही ही सेवा केली तर अतिशय उत्तम आहे. सगळ्यात महत्त्वाची सेवा बघा, आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचं किंवा स्वामी महाराजांचं अधिष्ठान असणं अतिशय गरजेचं आहे. अतिशय गरजेचं आहे. फक्त सेवा करून उपयोग नाही. आपल्या घरामध्ये त्यांना स्थान देणं, आपल्या घरामध्ये त्यांना जागा देणं. हे घर महाराज तुमचंच आहे, तुमच्या घरामध्ये मी राहतो असं जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजवत नाही, स्वतःच्या मनाला समजवत नाही, तोपर्यंत भरपूर गोष्टी अशा अशक्य आहेत. प्रत्येकाचा कर्म, प्रत्येकाचा प्रारब्ध हा दरवेळेस सांगत असते मी, हा वेगवेगळा आहे. तुमचाही वेगळा आहे, माझंही कर्म, माझे प्रारब्ध वेगळे आहेत. तुमचे कर्म, तुमचे प्रारब्ध वेगळे आहेत. कधी कधी अशा सेवा असतात, त्या सेवा मी तुम्हाला सांगते, त्या सेवांचा तुम्हाला लवकर अनुभव येतो, कधी कधी मला येत नाही. कारण प्रत्येकाचा कर्म, प्रत्येकाचा प्रारब्ध, प्रत्येकाचे षडरिपू हे वेगवेगळे आहेत. वेगवेगळे आहे. माणूस एक असतो का? नाही. माणसाचा विचार करण्याची क्षमता, माणसाची विचार करण्याची शक्ती, त्याचे कर्म, त्याचे प्रारब्ध, माणसाची बोली भाषा, सगळं काही लँग्वेजवर सगळं काही वेगळं असतं. त्याच पद्धतीने हे आहे. आपल्याला आपला जर गुरुबळ स्ट्रॉंग करायचं असेल, कुंडलीतील गुरुबळ, जोपर्यंत गुरु पाठबळ आपल्या पाठीशी नसतं तोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनात काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्यासाठी अशक्य असतात. आणि ज्यावेळेस हे गुरु पाठबळ कुठेतरी मजबूत बनतं त्यावेळेस अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी तुम्हाला भेटणार नाही, किंवा अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी तुमच्यासाठी अशक्य असेल. ज्यावेळेस तुमचा विश्वास त्या सेवेवरती असतो, तुमचा विश्वास तुमच्या गुरुवरती असतो, तुमचा विश्वास तुम्ही जे काही करता ते योग्य करताय आणि महाराजांनी सांगितलेल्या मार्गावरच तुम्ही चालताय, हा विश्वास तुम्ही जोपर्यंत दृढ ठेवणार नाही, पॉझिटिव्ह माइंडने. बघा, एखादी गोष्ट आपण करायला गेलो, समजा XYZ काही असेल, मग तुमचं ते घर घेण्याचं स्वप्न असेल, नोकरीविषयी असेल, संततीविषयी असेल, किंवा अन्य काही असेल तुमचं अजून काही स्वप्न आणि तुम्ही ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही खूप धडपडताय, खूप कष्ट करताय, खूप स्ट्रगल करताय जीवनामध्ये. आणि ते स्ट्रगल करता करता सेवा देखील भरपूर करताय, अध्यात्मात देखील आहात तुम्ही. पण एक मन आहे आपलं, डोकं आहे आपलं, पण हे मन आणि डोकं एकरूप करण्याचं काम हे आपलं आहे, बरोबर ना? जोपर्यंत हे एकरूप होणार नाही तोपर्यंत आपलं मन आपल्याला भरपूर प्रश्न विचारत राहतं, भरपूर प्रकारच्या शंका निर्माण करतं आणि आपलं मनच आपल्याला खात राहतं की ही गोष्ट मी करते, ही गोष्ट मिळवण्यासाठी मी ही सेवा करते, पण या सेवेने ही गोष्ट मिळेल का? मिळेल का? का हा प्रश्न आपण उद्भवत असतो.
आणि बघा एक प्रकारे हा अविश्वास आहे त्या सेवेवरती. मी जी सेवा करते त्या सेवेमुळे मला हे मिळेल का, हा एक प्रकारे अविश्वास आहे आणि सगळ्यात मोठी चूक असते आपली, बरोबर तिथे. त्यामुळे पॉझिटिव्ह माइंडने मी ही सेवा करते आणि माझ्याकडून स्वतः महाराज करून घेत आहे आणि ज्या कारणासाठी मी ही सेवा करते ते पूर्णत्वास जाणार म्हणजे जाणारच आणि 100% जाणारच. हा विश्वास, आत्मविश्वास स्वतःच्या मनाशी बाळगायला शिका, नक्कीच सगळी कामं तुमची व्हायला लागतील. त्याच पद्धतीने गुरुप्रतिपदे दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत, गुरुच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. बघा महाराजांची मूर्ती, फोटो असणं आपल्या घरामध्ये आवर्जून आवश्यक आहे. आपल्याला दत्त महाराजांची मूर्ती नाही तर स्वामी महाराजांची मूर्ती घ्या. तुम्ही त्यांना अभिषेक घालायचा आहे. 16 वेळा पुरुष सुक्तम बोलून तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही पूजा म्हणून छोटीशी मांडा. चौरंग घ्या. चौरंगाखाली तुम्हाला हळदी कुंकवाने स्वस्तिक किंवा तांदळाच्या राशीने स्वस्तिक काढा. हळदी कुंकू व्हा, फूल व्हा, चौरंग ठेवा. त्याच्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरा आणि महाराजांना तिथे स्थानापन्न करायचं आहे. महाराजांना वस्त्र परिधान करायचे आहेत. त्याच पद्धतीने महाराजांना पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. कलश मांडायचं असेल तर कलशाची स्थापना करू शकता तुम्ही. त्याच पद्धतीने तुम्ही त्यांना पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करू शकता. बघा जसं की तुम्हाला मी सांगितलं नैवेद्य काय काय बनवायचे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे लाडू. बेसनाचे लाडू. ज्यावेळेस ते शैल्यगमनाला जात होते त्यावेळेस गंगापुरातील जेवढे भक्त होते सगळ्यांनी त्यांना बेसनाचे लाडू त्यांना सोबत दिले होते. त्यामुळे ते लाडू त्यांना ठेवायचे आहेत प्रसाद रूपी आणि ते एका डब्यामध्ये ठेवायचे आहेत झाकून, जेणेकरून बघा जाताना सोबत दिले ते म्हणल्यावर त्यांना बांधूनच दिलेले असणार आहेत. त्यामुळे ते लाडू देखील महत्त्वाचे आहेत. अशा पद्धतीने जे काही कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले ते सगळं तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर करायचं आहे. पण ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या, गुरुचरित्रातील 2 अध्याय सांगितले मी तुम्हाला, 51 आणि 52 अध्याय, बरोबर. तर तुम्हाला 6:30च्या दरम्यान काय करायचं आहे. भरपूर लोक तुम्ही सकाळी देखील करू शकता, नाही शक्य तर तुम्ही सायंकाळी देखील करू शकता. तुम्हाला संक्षिप्त श्री गुरु, बघा भरपूर लोक आता पारायणाला बसले असतील, आज त्यांचा पारायणाचा शेवटचा दिवस असेल गुरुचरित्र पारायणाचा, बरोबर. तर त्यांना कोणालाच जमलं नाही तर ते संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे पारायण देखील करू शकतात. संक्षिप्त श्री गुरुचरित्र अतिशय छोटं आहे आणि खूप सुंदर असं पुस्तक आहे. ते खूप सुंदर अशी पोथी आहे. भरपूर लोक 108 पारायणं देखील त्याची करतात आणि त्याचे खूप सुंदर असे अनुभव त्यांनी अनुभवलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये. त्यामुळे ते करतात. त्यांना असंच कोणतं सांगितलं किंवा वेळ लागले म्हणून कोणी करत नाही. वेळ देखील असावं पण ते सेवेचं असावं, ते आपल्या गुरुचं असावं, बरोबर ना. त्याच पद्धतीने तुम्हाला संक्षिप्त श्री गुरुचरित्राचा कमीत कमी 1 पाठ तर या दिवशी करायचा आहे. त्याच पद्धतीने गुरुचरित्रातील 52वा अध्याय मी तुम्हाला 51 आणि 52 सांगितलेलं आहे. हे 2 अध्याय गुरुचरित्र ग्रंथातील तुम्हाला वाचायचे आहेत. संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पठण करायचं आहे आणि काहीच शक्य नाही आहे, काहीच. संक्षिप्त श्री गुरुचरित्र देखील तुम्हाला पठण करणं शक्य नाही आहे. 51-52 अध्याय देखील पठण करणं शक्य नाही आहे. श्रवण करू शकता, यूट्यूबला लावून द्यायचं आणि श्रवण करायचं. एवढे एक काम तुम्ही नक्कीच करू शकता, हे एक करू शकता. त्याच पद्धतीने बघा गुरुचरित्राचं फळ जर मिळवून घ्यायचं असेल तर 52 श्लोकी गुरुचरित्र मिळतं किंवा त्याचं पुस्तक मिळतं की नाही ते आपल्याला माहीत नाही बरं का. पण जी दत्तभावनी आहे त्याच्या शेवटच्या पानावरती 52 श्लोकी गुरुचरित्र आहे. 52 श्लोकी गुरुचरित्र ते मी पठण करते आणि ते देखील पठण केल्यामुळे संपूर्ण गुरुचरित्र पठण केलेलेच आपल्याला फळ मिळत असतं. त्यामुळे तुम्ही आवर्जून संध्याकाळी या सेवा करा, आरती करा, नैवेद्य दाखवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो नैवेद्य प्रसाद रूपे म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने तो नैवेद्य खायचा आहे, बरोबर. एखादी इच्छा धरून जर तुम्ही संकल्पयुक्त 108 संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे पारायण केले तर याच्याहून सुंदर दुसरी कोणतीच सेवा नाही असं म्हटलं तरी देखील चालेल. पहिल्यांदाच तुम्ही नवीन सेवेकरी आहात, नवीन पद्धतीने तुम्ही सेवेमध्ये आलेला आहात, तर तुम्हाला सेवा कुठून करायची, कशा पद्धतीने करायची, बघा त्यामुळे तुम्ही एका माळेपासून सुरुवात करा. तुम्ही नामजप करा, श्रद्धा बघा, तुम्ही सेवा कशी कशी करायची असते, तुम्ही श्रवण करा. श्रवण करत करत नंतर एक एक पाऊल सेवेकडे टाकायचं आहे आपल्याला आणि पण त्या सेवेमध्ये मग्न होऊन आपल्याला ते पाऊल टाकायचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही आजच्या दिवशी गुरुप्रतिपदा ही अतिशय सुंदर प्रकारे साजरी करायची आहे आणि खूप सुंदर प्रकारे आजचा हा दिवस संपूर्ण तुम्हाला घालवायचा आहे. आजच्या दिवशी कोणाबद्दल राग, द्वेष मनामध्ये ठेवायचं नाही आहे, कोणाबद्दल बदल्याची भावना ठेवायची नाही आहे. फक्त आणि फक्त मी, माझे स्वामी, माझे दत्त महाराज आणि माझी सेवा एवढंच आपल्याला एवढंच ठेवायचं आहे. बाकीचं आपल्या मनाला कुठं देखील भरकटू द्यायचं नाही आजच्या दिवशी. त्यामुळे आजचा दिवस खूप सुंदर प्रकारे तुम्ही घालवायचा आहे आणि सेवा कार्यामध्ये आपला सगळा दिवस घालवायचा आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.